हे या संगीत नृत्य अभिनयातून सादर करण्याचा प्रयत्न केलोय। सादर करीत आहे राज पवार दिग्दर्शित शेतकरी आत्महत्या। तुझ्या पायाशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कारी जाई। राम राम सावकार, राम राम सावकार। बँकेचं कर्जाचं बोज पण लय झालंय आणि गेल्या 4 वर्षापासून शेतात पण काहीच पिकलं नाही सावकार। मग काय पाहिजे तुला सावकार? मला या वर्षी पेरणी करण्यासाठी 20,000ची गरज आहे सावकार। देतो पैसा, पण 10% व्याज घेतो आणि वेळेवर पैसे द्यायचे बरं का? बरं सावकार, धन्यवाद सावकार, राम राम। आकाश फाटलं, शिवार भरलं, गड्या तुडुंब भरल्या नद्या। आकाश फाटलं, शिवार भरलं, अर आकाश फाटलं, अर शिवार भरलं, गाड्या तुडुंब भरल्या नद्या, गाड्या तुडुंब भरल्या नद्या। अरे काय रे, या वर्षी पण बळीराजानं धोका दिलाय आपल्याला। वैर, आता माझं कर्ज कसं फेडू देवा? आता मला काय सुधारला चाललंय देवा? असं कसं केलास रे तू आमच्यावर अन्याय? काय पाप केलो तर आम्ही? हाय ते बी पिकाचं नुकसान झालंय दादा, आता कसं करायचं? कधी ओला दुष्काळ तर कधी सुखा दुष्काळ। आता तर मला फाशी घेतल्याशिवाय मार्ग नाही रे, कसं तर करावं रे आता एकच राहिले देवाकडं मागणी मागायचं। इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे देवा, पिडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे।
हॅलो, कोण बोलत? हॅलो, बँकेतून बोलतोय. काय झालं? 5वं वर्ष चालू आहे. बँकेचं कर्ज कधी भरता म्हणलं? लवकरच भरून टाकतो साहेब. का टाकू कब्जा शेतावर? 2 दिवसाच्या आतमध्ये भरून टाका म्हणलं, नाहीतर 7-12 जाईल 12च्या भावामध्ये. बरं बरं साहेब. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई वाळून उधळतो जीव माय बापा वनवायोरी पेटला. नमस्कार दिनकरराव, काय चाललंय? काय नाही सावकार, या बसा. बसायला आलो नाही मी इथं, पैसे मागण्यासाठी आलो. पैसे सावकार, या वर्षी पीक आलं नाही सावकार. हे आपल्याला काय माहिती नाही. आपल्याला वेळेवर पैसा पाहिजे, आणि वेळेवर जर पैसा नाही दिला ना, आपण कुणावरही कब्जा मारू शकतो. कळलं का? कुणावरही. नाही सावकार, तसं कर नका सावकार. आणखी थोडं काहीतरी मुदत द्या. आपल्याला काय माहिती नाही. अगोदर पैसे पाहिजे आपल्याला, नाहीतर बघ. आणि जोपर्यंत पैसा देणार नाहीस तोपर्यंत घेऊन जातो तुझ्या मुलीला, आणि पैसा घेऊन पोलीसला घेऊन जायचं. समजलं का? सावकार, सरकारला दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला बी मी तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार, शेपूट हलवून हलवून मैस जमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या आभाळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले 7-12ला सावकार, आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटतंय सावत्र आईवर, दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय, आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज? अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसनवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. त्या दिवशी ध्यान देऊन बघा, माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत.
मला माफ करा माझे लेकरं हो. आज मी तुम्हाला सोडून जातोय. मला माफ करा, मला माफ करा. खेळ मांडला खेळ मांडला माझ्या बाबांना मला खूप शिक्षण शिकवणार आहेत आणि माझ्या लग्नाला डॉक्टर होणार आहे. कारण माझा बाबा शेतकरी आहेत आणि हे सरकार शेतकऱ्याला खूप मदत करते. सरकार बाबा मला बोलायचं तुमच्याशी. तुम्हीच सांगा शेतकऱ्याची मुलगी पाप दिसते काही. मला वाटतं बाबा खेळ मांडला खेळ मांडला हॅलो. अतिशय ज्वलंत प्रश्नावर आधारित ही नाटिका ह्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली आहे. या नाटिकेला अंगावर शहारे आणणाऱ्यासारखी नाटिका. या नाटिकेच्या सादरीकरणावर तळेगाव नगरीचे पोलीस पाटील श्री साईनाथ भिंगे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.